कलाकार म्हणजे ज्यांनी आज मूर्त्या वगैरे बनवल्या परळीमध्ये त्यांचं वास्तव्य आहे त्यांच्याशी आपला परिचय करून घेत आहे. आपलं नाव? मोतीराम भागसिंग चव्हाण. मोतीरामजी, आपण इथे कधीपासून आहे परळीमध्ये? 8 वर्ष. 8 वर्षापासून. तुम्हाला परळीचं वातावरण कसं वाटलं? एकदम चांगलं वातावरण आहे. मग इथे तुम्ही ज्या मूर्त्या बनवतात तर ह्या मूर्त्या कधीपासून बनवतात तुम्ही? आम्हाला कम से कम 12 साल हो गए, 14 साल. 14 साल झाले. म्हणजे तुम्हाला तुमच्या वडिलांपासून आले ते बनवायची परंपरा का दुसरी शिकलेली आहे ती? ये हमारे वडील से चालू है. वडील क्या है वक्त बनाते थे, जाते पाते बड़े बड़े जो पत्थर रहते वो बनाते थे. फिर हम पढ़ाई लिखाई करें और हमने सोचा कि इसमें भी अच्छा मार्केट है और ये धैर्य रखना पड़ता है धंधे में. इसके हिसाब से हमारे पास थोड़े पैसे कम आए थे, 2 पैसे ज़्यादा लगाए और एक जगह सिखाने का धंधा करें. आपण कुठून आले? एमपीचे पासून आले. एमपी खंडवा जिला, गाव बोराली. या मूर्त्याला मागणी कुठली आहे? ये पूरा महाराष्ट्र, एमपी, छत्तीसगढ़ और कर्नाटक, आंध्रा, यहाँ तक इसकी मांगनी है. गोवा तरफ भी गया, बम्बई तक का भी आ रहा था, किधर से भी आया तो बनाते. महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर पण तुम्हाला मागणी आहे मूर्त्यासाठी आहे. आणि परळीतून तुम्हाला रिस्पॉन्स कसा आहे याच्याबद्दल? बढ़िया है. स्थापनेसाठी मूर्त्या. मग ह्या मूर्तीमध्ये तुम्हाला सहकार्य कोण कोण करतं? का तुम्ही एकटं बनवतात का तुमच्या हमारे पास जयपुर से भी कारागिर आते हैं, जबलपुर से भी आते हैं और हम खुद कारागिर हैं. अपने को जैसा ऑर्डर आ गया अपने अकेले से कुछ नहीं होता है, 2 आदमी का सहारा देना पड़ता है. ये मूर्ति के धंधे में छोटा से लगा के बड़ा तक बहुत काम है. कम से कम इसमें बहुत जितना भी दिमाग लगा उतना कम है. तुमच्या कल्पनेनुसार तुम्ही? हमारे कल्पना के हिसाब से यहाँ पे नंदी महादेव ज़्यादा चलता है, उठा लुकमणी चलता है, हनुमान जी की मूर्तियाँ चलती है और जैसे राधा कृष्ण चलते हैं. बाई चांस 9 देवी देवियों की मूर्तियाँ, 12 ज्योतिर्लिंग है. कहीं से भी लोग आते हैं यहाँ पे चार बांधते हैं, यहाँ पे नंदी महादेव लेते हैं. संग्राम है ना तुलसीराम पवार होगा, इनसे आज़ादी दिलाना. माझा असा तुम्हाला प्रश्न आहे की मग ह्याच्या कलेमधून तुम्हाला कोणते काही बक्षीस वगैरे काही मिळालेले आहेत का? सम्मान मिळाला. सन्मान कोणतं सन्मान भेटलं तुम्हाला? शिव संग्राम आहे ना उसको सम्मान मिळाला. सन्मान भेटला. म्हणजे कलेचं जोपासना केल्यामुळे तुम्हाला त्याच्याबद्दल पारितोषिक मिळालं असतं. कलेची जोपासना केल्यामुळे तुम्हाला सन्मान मिळतो. सम्मान केसाठी आम्ही धंदा करतो. सर्वश्रेष्ठ आहे. अपना हिंदू ते देवी देवताचे काम कोणी म्हणते बाबा कुठे भेटणार मूर्त्या, त्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहे. ते परली वेदना तीर्थ आहे, जे पूर्ण लोक जाते ते आम्हाला मार्गिक माहिती इकडे तीर्थ आहे त्यासाठी आम्ही आले. मूर्त्या बनवता तर ह्याचा तुम्ही शिला आहे ते तुम्ही कुठून आणता? ये मार्बल जयपुर से भी आता है, राजस्थान से पत्थर आता है और महाराष्ट्र का काला पत्थर जाहिर है नेवासा, औरंगाबाद, जालना और ऐसे सीधी तरफ होगा. ये 2-4 खदान से जहाँ अपने को पत्थर रेडी मिलता है आपको चलेगा. आज आपण या कुटुंबाला भेटलो जे मोतीराम चव्हाण हे एमपी मधून इथे परळीला आलेले आहेत. त्यांच्या शिल्पाचे त्यांनी प्रदर्शन केलेलं आहे. या ठिकाणी अतिशय सुंदर अशा कलाकृती त्यांनी सादर केलेल्या आहेत. समोर आपल्या अतिशय सुंदर अशा मूर्ती त्यांच्या आपल्या समोर दिसत आहेत आणि याच्यातूनच त्यांचा उदरनिर्वाह होतो. त्यांच्या मुलांचे शिक्षण याच्यातून होतात, त्यांचा संसार इथून चालतो. हे इथूनच त्यांचे सण व्यवहार सगळे काय सादर करतात आणि याच्यामध्ये एकंदर ते फार खुश आहेत. यांना एकंदर सन्मान पण भेटलेले आहे. हे यांच्या म्हणण्यानुसार हे जे सगळे काही कलाकृती सादर करतात त्याच्यामध्ये सन्मानच त्यांना मिळणं सगळ्यात मोठं काम आहे आणि त्याच्यामध्ये सुखी समाधान आहेत. आणि ज्योतिर्लिंगाच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेले परळी वैजनाथाचे धाम आहे. या ठिकाणी त्यांनी आश्रय घेतलेला आहे आणि त्यांना कसल्याच पद्धतीचे इथं त्रास नाही आहे आणि ते खूप समाधानाने इथं राहत आहेत. आणि अशाच पद्धतीने हे मूर्त्याद्वारे भक्तीचं प्रदर्शन करतायत ते आणि त्याच्यातूनच ते फार कमी किमतीमध्ये ह्या मूर्त्या त्या विकतायत भक्तांना. साठी PC न्यूज तर्फे मी सुकेशनी नाईकवाडे, परळी वैजनाथ. दूरगामी व्यापक चिंतनाच्या आधारे स्वामी दयानंदांनी मांडलेला विशुद्ध वेदांताचा विचार
हा जगात निर्माण झालेल्या विविध प्रश्नांवर मूलभूत उपाय असून या विचारांनी सर्वांगीण प्रगती साधू शकते, असे प्रतिपादन औरंगाबाद येथील विचारवंत श्री रमेश ठाकूर यांनी केले. दीपावली पर्व व स्वामी दयानंदांच्या 133व्या स्मृती दिनानिमित्त आर्य समाजात नुकत्याच आयोजित विशेष प्रबोधनपर कार्यक्रमात श्री ठाकूर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी आर्य समाजाचे प्रधान व माजी नगराध्यक्ष श्री जुगल किशोर लोहिया हे होते, तर विशेष अतिथी म्हणून भगवद्गीतेचे प्रचारक श्री संपतराव गीते यांची उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभेचे प्रधान डॉक्टर ब्रह्ममुनी, संस्थेचे सचिव उग्रसेन राठोर यांचीही उपस्थिती होती. बहीण भावाचे नाते अधिक दृढ करणाऱ्या भाऊबीजेच्या दिवशी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बाल कल्याण मंत्री नामदार पंकजाताई मुंडे आणि बीडच्या खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांनी माटुंग्याच्या विशेष बालगृहात जाऊन तेथील बालकांच्या निरागस चेहऱ्यावर हास्य फुलवले. यावेळी त्यांनी बालकांच्या सानिध्यात राहून त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस तर केली, शिवाय भाऊबीजेची भेटही त्यांना दिली. नामदार पंकजाताई गेल्या 8 वर्षापासून अशाच प्रकारे